शनिवारी 13 डिसेंबरच्या मध्यरात्री औसा तालुक्यातील शिवारात 12:30 वाजायच्या सुमारास पोलिसांना 112 वर कॉल येतो. कॉल करणारा सांगतो, एका कारला भीषण आग लागलेली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि औसा पोलीस हे आधीच पेट्रोलिंगवर होते. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचतात आणि समोर दिसणारं दृश्य हादरवणारं होतं. पूर्णपणे जळालेली कार आणि चालकाच्या सीटवर बसलेला एक सांगाडं. पहिल्या नजरेत हे अपघात किंवा आत्महत्येचं प्रकरण वाटलं होतं. पण पोलिसांनी तपास सुरू करतात हळूहळू एक भयानक कट उघड झाला. या कारमध्ये सापडलेला मृतदेह तो आरोपीचा आहे असा बनाव करण्यात आला होता. कारण काय, विमा कंपनीकडून 1 कोटी रुपये मिळण्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनावट प्लॅन. ही आहे विम्याच्या पैशासाठी रचलेला थंड डोक्याची निर्दयी आणि धक्कादायक मर्डर प्लॅनिंग. आज मी तुम्हाला सांगणार आहे. लातूर जिल्ह्याला हादरून टाकणारी एक अशी घटना, जिथे एका माणसाने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचण्यासाठी एका निरपराध व्यक्तीला जिवंत जाळलं. राज्यात दिवसांदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. पण काही गुन्हे असे असतात जे फक्त बातमी राहत नाही, ते समाजाला हादरवतात. लातूर जिल्ह्यात घडलेली ही घटना अशीच आहे. शनिवारी 13 डिसेंबर, वेळ मध्यरात्री 12:30. 112 क्रमांकावर पोलिसांना एक फोन येतो. फोनवरचा आवाज घाबरलेला असतो. औसा शिवारात एक कार जळत आहे. औसा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तेव्हा रात्री पेट्रोलिंगवरच होतं. पोलीस क्षणातही विलंब न करता घटनास्थळी पोहोचतात. घटनास्थळी पूर्णपणे जळालेली कार, दरवाजे लॉक आणि चालकाच्या सीटवर एका व्यक्तीचा सांगाडा. शरीर पूर्णपणे जळालेलं, ओळख पटवणं अशक्य. क्षणभर सगळ्यांना वाटतं की कदाचित अपघात असेल किंवा आत्महत्या. पण तपास सुरू होताच पोलिसांच्या लक्षात येतं की हे काही साधं प्रकरण नाही. कारचा नंबर तपासायला जातात. मालकाची माहिती काढली जाते आणि इथूनच प्रकरणाला वेगळं वळण मिळतं. कार वापरणारा व्यक्ती गणेश गोपीनाथ चव्हाण, राहणार ओसा. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे घटनेनंतर गणेश कुठेच सापडत नाही. ना घरात, ना नातेवाईकांकडं, ना हॉस्पिटलमध्ये. आणि मग पोलिसांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो. जर कारमध्ये जळालेला माणूस गणेश नसेल, तर तो कोण? पोलीस तपासात पुढे येतं, गणेश गेल्या काही महिन्यापासून प्रचंड आर्थिक अडचणीत होता. लोकांचं देणं, मुंबईतील फ्लॅटचं हप्ते, एकूण कर्ज सुमारे 57 लाख रुपये. पण याच गणेशने 3 वर्षापूर्वी 1 कोटी रुपयाचा टर्म इन्शुरन्स घेतलेला होता. आणि इथूनच सगळ्यात धक्कादायक बाब समोर येते. गेल्या 1 महिन्यापासून गणेश स्वतःच्या मृत्यूचा बनावट प्लॅन आखत होता. 13 डिसेंबरच्या रात्री गणेश घरातून बाहेर पडतो. ओसा परिसरात दारूच्या नशेत असलेला एका अनोळखी इसमाला तो लिफ्ट देतो. त्या माणसाला ड्रायव्हर सीटवर बसवलं जातं. सीट बेल्ट लावला जातो. थोडं पुढे गेल्यावर गणेश त्याला खायला देतो आणि पुढे काही वेळातच त्या माणसाला गुंगी येते आणि इथून पुढे गणेशचा अमानुष चेहरा समोर येतो. कारमध्ये आधीच माचीसच्या काड्या, प्लास्टिक पिशव्या ठेवलेल्या असतात. 4 दिवसापूर्वी घेतलेले माचीसचे तब्बल 10 बॉक्स कारमध्ये पसरवले जातात. पेट्रोल टाकेचं झाकण उघडं, दरवाजे लॉक आणि काही क्षणातच कार पेटवून दिली जाते. त्या निरपराध माणसाचा कारमध्ये जिवंत जळून मृत्यू होतो. मात्र गणेश अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार होतो. गणेशचा प्लॅन जवळपास यशस्वी होणारच होता, पण त्याने एक चूक केली. तो एका महिलेशी सतत संपर्कात होता. स्वतःचे 2 सिम बंद करून तो वेगळ्या नंबरवर तिच्याशी चॅटिंग करत होता. ही चॅटिंग पोलिसांसाठी निर्णायक ठरते. पोलीस लोकेशनच्या आधारे सिंधुदुर्गात पोहोचतात आणि अखेर गणेश चव्हाणला अटक केली जाते. पोलीस चौकशीत गणेशने आपला पूर्ण गुन्हा कबूल केला आहे. या प्रकरणात मृत्युमुखी पडलेला व्यक्ती लिफ्ट मागणारा एक सामान्य नागरिक होता. त्याच्याशी गणेशचा कोणताही वैर नव्हता. फक्त विम्याच्या पैशासाठी एक निरपराध माणसाचा बळी घेतला गेला. सध्या औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्या महिलेला या कटाची आधी माहिती आहे का? की मैत्रीण की प्रेयसी, या सर्व दिशेने पोलीस तपास सुरू आहे. एकूणच पाहिलं तर विम्याच्या पैशासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव आणि त्यासाठी थेट खून, ही घटना समाजाला हादरवणारी आहे.
लातूरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. तर या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल आणि या मर्डर मिस्ट्रीबद्दल आपलं काही मत असेल, तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवून जा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.